केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. चला भेट देऊया सातारा येथील मनोज शिंदे यांच्या पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन या प्रकल्पाला. आज आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत श्री मनोज नामदेव शिंदे यांच्या प्रकल्पास आज आपण भेट दिलेली आहे. सन 2021-22 मध्ये मंजूर झालेला हा प्रकल्प आहे आणि यामध्ये हा पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन या उपघटकाअंतर्गत आपण त्यांना अनुदान दिलेलं आहे. एकूण प्रकल्पाची किंमत रुपये 54 लक्ष इतकी आहे. केंद्र शासनाचं अनुदान 19.44 लक्ष, राज्य शासनाचं अनुदान 12.96 लक्ष. अशा प्रकारे आपण त्यांना एकूण 32 लाखाचं आपण त्यांना अनुदान या प्रकल्पाअंतर्गत दिलेलं आहे आणि लाभार्थीला संपूर्ण 100% अनुदान वितरित करण्यात आलेले असून लाभार्थी मत्स्योत्पादन नियमितपणे घेत आहेत आणि लाभार्थींना सहाय्यक आयुक्त मत्स्य सातारा कार्यालयामार्फत प्रशिक्षणाचे कार्यक्रम देखील आपण आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये कॉलेज ऑफ फिशरीज रत्नागिरी चे प्रोफेसर्स त्या प्रशिक्षणासाठी आलेले होते. तसेच काही मत्स्य संवर्धक त्यांचं देखील आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन ठेवलेलं होतं. तसेच केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन वर्सोवा मुंबई यांचे देखील सायंटिस्ट आपण त्यांचा देखील शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता. तसेच फील्ड व्हिजिट अंतर्गत आपण श्री दीपक शिंदे यांच्या प्रकल्पाला देखील तसेच इतर प्रकल्पांना देखील आपण भेटी ठेवलेल्या होत्या, जेणेकरून नवीन या योजनेअंतर्गत जे लाभार्थी स्वतः या योजनेचा लाभ घेत आहेत आणि नवीन जे उत्सुक आहेत त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळावं या दृष्टीने मत्स्य व्यवसाय विभागामार्फत प्रशिक्षणाचे कार्यक्रम 3 दिवसाचं प्रशिक्षण आपण केज कल्चर, बायोफ्लॉग आणि इतर फील्ड व्हिजिट्स आणि शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद अशा प्रकारे आपण 4 टप्प्यांमध्ये आत्मामार्फत प्राप्त झालेल्या निधीमधून हे आपण प्रशिक्षण कार्यक्रम राबवलेले आहेत, जेणेकरून लाभार्थीला चांगल्या प्रकारे मत्स्योत्पादन घेता येईल आणि प्रकल्प यशस्वीरित्या कायमस्वरूपी राबवता येईल अशा प्रकारे आपण त्याचं नियोजन केलेलं आहे. लाभार्थी श्री मनोज नामदेव शिंदे हे देखील चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहेत. नमस्ते, मी मनोज नामदेव शिंदे, तालुका जिल्हा साताराच. उरमोडी जलाशयामध्ये आपण पिंजरा पद्धतीनं मत्स्य संवर्धन आपण करत आहोत. या 2021 ते 2022 सालामध्ये मत्स्य पिंजरा योजना हे प्रयत्न आपल्याला डिपार्टमेंटकडून प्रधानमंत्री मत्स्य संपदा अंतर्गत यातून मला 32.40 लक्ष असे अनुदान पूर्णपणे मला मिळालेलं आहे. दरवर्षी एवढ्या ह्या 18 पिंजऱ्यामधून एक 15 ते 17 टनापर्यंतचं आपण उत्पादन व्यवस्थित पद्धतीने घेतो. येत्या पुढच्या ह्या पावसाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं पाण्याच्या आवकानुसार आपण चांगल्यात चांगलं मत्स्यबीज सोडून व चांगल्यात चांगले जास्तीत जास्त अजून उत्पादन कसं घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आवर्जून ह्या डिपार्टमेंटकडून आम्हाला वेळच्या वेळी भेट असतात. तसंच मार्गदर्शनही आम्हाला वेळच्या वेळी मिळत आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे मत्स्य व्यावसायिकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.